गणाधीश जो सर्व गुणांचा, मूळ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदे मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. गमू पंथ अनंत या राघवाचा. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुबचन अवतार की जय. सत्संग जी प्रेमाने बोला, धन्यंकार जी. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सर्व सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आज सत्संगाला बसण्याचा आनंद प्राप्त होत आहे. कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच रे शोधून पाहे. मना त्वाच रे पूर्वसंचित केले आणि तयासारखे भोगणे प्राप्त झाले. समर्थ रामदास स्वामी सांगतात की बाबा रे, की जगामध्ये प्रारब्ध संचित कर्मानुसार प्रत्येकच मनुष्य मात्राला नवी नवी देवी देवतांना जन्माला येऊन सुद्धा तो भोग भोगावा लागतो. म्हणून साधू संतांना प्रत्येक वेळी त्या परमात्म्याची आळवणी केली आणि असणारा संचित कर्म आनंदानं भोगलं. म्हणून त्या साधू संतांचा आज जय जयकार होतोय. आज प्रत्येक वेळी जीवन जगत असताना प्रत्येकालाच वाटतं की माझ्या जीवनामध्ये सदोदित सुखाच्या राशी असाव्यात, दुःख असूच नाही. परंतु जीवन जगत असताना सगळ्यात मोठं कोणतं दुःख असेल ते जन्म मरणाचं. त्या गोष्टीचा आजचा मनुष्य मात्र विचार करत नाही आहे. केवळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रपंचिक गोष्टी, त्या गोष्टीमध्ये तो रममान झालेला आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी शरीराला नटवण्याचा प्रयास करतोय, संसार फुलवण्याचा प्रयास करतोय. परंतु माझा हातामध्ये जीवात्मा आहे, तो अतृप्त आहे. त्याची नेमकी भूक कोणती आहे, त्याच्या जीवनामध्ये नेमकं तो कशानं खुश होईल, मग त्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, ह्या गोष्टीकडे आजचा मनुष्य मात्र बघत नाही आहे. परंतु सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत केवळ ह्या सांसारिक मोहक वस्तू आहेत, त्या वस्तूमध्ये तो रममान झालेला आहे. म्हणून प्रत्येक वेळी साधू संत सांगतात की बाबा रे, की केवळ नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला ग्रासवया जवळी. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडविना कोणी राजाच चौधरी. तो का म्हणे तुझे नव्हतेच कोणी एक चक्र पाणी वाचुनी. की ज्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये यमयातना होतील, त्यावेळेस केवळ नाही तुझ्या कामाला ती नाती येणार, नाही कोणत्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये येणार. केवळ तुझं कर्म तुझ्याबरोबर असणार आहे. मग त्यावेळेस शेवटच्या क्षणाला केवळ तुझ्या जीवनामध्ये चांगला वाईट कर्माचा केवळ तुझ्यासमोर तो दृष्टांत पुढं दिसेल. त्यावेळेस खरोखर खंत वाटेल, दुःख वाटेल की आयुष्यामध्ये मी सत्कर्म करायला पाहिजे होतं, ईश्वराची भक्ती करायला पाहिजे होती. परंतु त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. मग वास्तविक पाहता त्या मनाला समर्थ सांगतात की मना सज्जना भक्ती पंथेशी जावे. जगी निंद ते सर्व सोडून द्यावे ना जगी भावे ते सर्व आपले करावे. की जेवढ्याही चांगल्या गोष्टी तो आत्मसात कर, जेवढ्या निंदनीय गोष्टी आहेत त्या सोडून दे, कारण त्या तुझ्या कामाला येणाऱ्या नाहीत. मग आज आदि गणन मिला, रंगरूप नाही त्याला. शंकर पार्वतीचे लग्न तेही लावले ह्या गणाने. तो का म्हणे सोहम जान, सोहम जान. तो गणपती तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अनुभूतीनं जाणून घ्यायचा आहे. जर आज
गणपतीचा अवतार घेतला तर गणपती हा शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये जर प्रत्यक्ष होता तर त्यांच्या पोटी वास्तविक पाहता त्यांच्या माध्यमातून त्याचा अवतार झालेला आहे. पण तो शंकर पार्वतीचं लग्नसुद्धा त्याच गणानं जो का निर्गुण निरंकार धीरे धरिले आकार सगुण होता तो निर्गुणाशी आलाने भक्त रक्षणा कारणे प्रकटला. तो हा नंदाचा बालक, तो हा त्रिभुवन चालक, सोडलेवले वसुदेव देवकीशी राज्य सावले उग्रशनात की राज्य स्थापन केलं. मग वास्तविक पाहता तो निर्गुण निराकार गणपती तुमच्या आमच्या जीवनामध्ये जरी प्राप्त झाला असला तरी प्रत्येकाला वाटत असते की आज लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवाच्या माध्यमातून तो समाजाला एकत्र करण्याचा प्रयास केला. स्वातंत्र्याचा काळ होता, ज्यावेळेस आपला देश परतंत्र्यामध्ये होता, त्यावेळेस समाज कुठंतरी एकत्र व्हावा, समाजाची एकी व्हावी, त्यासाठी एक सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून गावागावामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आणि तो उद्देश होता की केवळ समाज एकत्र व्हावा. परंतु शास्त्रदृष्टीने सांगायला गेलं तर वास्तविक आता नाही घडविला नाही बैसविला अवघा चैतन्याचा गावा, अरे घडविला बैसविला असे म्हणते त्यांच्या तोंडाला किडं पड म्हणून संत महात्मा म्हणतात की परमात्म्याला कुणीच घडवू शकत नाही आहे. परमात्म्याची निर्मिती कुणीही करू शकत नाही आहे. कारण जगामध्ये जेवढेही भूतलावरती 84,999,999 योनी आहेत त्या परमात्म्याने निर्माण केलेल्या आहेत. त्या परमात्म्याला कुणीही निर्माण करू शकत नाही आहे. परंतु समाजामध्ये आज गणेश उत्सव पुढे येतो आहे. त्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्या मंडळाच्या माध्यमातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या माध्यमातून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतो आहे, परंतु केवळ प्राणप्रतिष्ठा करत असताना त्या परमात्म्याची आळवणी करत असताना कमीत कमी त्या गोष्टीचा तरी थोडासा विचार करायला पाहिजे की नको ती सिनेमाची गाणी, नको तो धाबडदिंगा न घालता केवळ हे भक्तीचं कर्म आहे, भक्ती करायची. कारण त्या गणपतीच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांडाची जर निर्मिती झाली असेल तर जरूर गणपतीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करा. परंतु त्या गणपतीच्या माध्यमातून केवळ समाज एकत्र व्हा ही लोकमान्य टिळकांची कल्पना होती. आणि त्यावेळेस त्यानं स्वातंत्र्याच्या माध्यमातून समाज एकत्र केला. मग आज तुमच्या आमची केवळ ती भक्तीविषयी भावना तरी पवित्र राहिली पाहिजे की कमीत कमी गणपतीच्या उत्सवाच्या माध्यमातून केवळ मद्यप्राशन न करता, कमीत कमी मांसाहार न करता, कमीत कमी त्या परमात्म्याची आळवणी केली तेवढ्या काळामध्ये भरपूर असं सुंदर कर्म करण्याची आवश्यकता आहे. कारण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं जेवढेही जगामधले धर्मग्रंथ सांगतात की भक्तीच्या माध्यमातून परमात्म्याला पूजन केलं, परमात्म्याचं कीर्तन केलं, परमात्म्याची आळवणी केली, परमात्म्याचं पूजन केलं, प्रवचनाच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रत्येक आजचा मनुष्य मात्र भक्ती करतोय. परंतु भक्ती करत असताना त्याच्या जीवनामध्ये केवळ भक्ती करत असताना तो डोळसपणे फक्त भक्ती करत नाही. आज त्या गोष्टीची गरज आहे. मी कोणाचा कोणा आत्म्याशी नाही जन्म, मरण तो देहात आला कुठून. माझा जीवात्मा देहात कसा आला आणि त्याची सोडवणूक कशी करायची. आज प्रत्येक साधू संतांना ग्रंथांच्या माध्यमातून, वेदांच्या माध्यमातून सांगितले की आपापल्या माध्यमातून प्रत्येक संत महात्म्यांनी स्वतःची सोडवणूक करून घेतली. मग तुमचं आमचं भक्तीचं कर्म करत असताना तुम्ही आम्ही डोळसपणे भक्ती करण्याची आवश्यकता आहे. मग आज तुम्ही ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर वाटत असेल की गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची का. आज जर चांगल्या गोष्टीची आवश्यकता असेल, त्याच्यामधून समाज एकत्र होणार असेल, एकामेकाचे हेवे देवे बाजूला होणार असतील तर त्या गोष्टी बेशक केल्या पाहिजेत. कारण एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये भागवतकार सांगतात, ज्याही परमपुरुषाला हे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्या दिवसापासून त्याचा अहंकार निर्माण होतो की संपूर्ण जग हे
अज्ञानी आहे, मी जाणीव झालेली आहे. हे अज्ञानी लोक आहे, देवपूजा करतात, व्रत करतात, उपवास करतात, परंतु वास्तविक पाहता ज्ञानेश्वरीच्या त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात की बाबा रे, समाजाविषयी ते कल्पना प्रगट करतात की एखाद्या लहान मुलाला जर जेवू घालायचं म्हणलं तर त्याच्या पद्धतीनं त्याला लहान घास भरावे लागतील. नवे नवे त्याला जर पायी चालवायचं म्हणलं तर त्याच्या पावलानं चाललं पाहिजे. तसा समाज आहे. त्यांच्या संचित कर्माप्रमाणे ते देवपूजा करतात, व्रत करतात, उपवास करतात. त्यांचं संचित कर्म आहे, म्हणून ते चुकीचं कर्म करतात असं आपण तुम्ही घोषित करू शकत नाही. मग आज त्यांचं संचित कर्म ज्यावेळेस फळालेलं त्यावेळेस समर्थ सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये देखील ब्रह्मज्ञान प्राप्त हो झाल्यानंतर निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती होईल. परंतु आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे का? आम्हाला टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्यांचं संचित कर्म त्यांना ते कर्म करायला लावत आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच वाटतं की बाबा रे, हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ब्रह्मज्ञानाप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. परंतु घरामधले प्रत्येक सज्जन, समजा घरामध्ये 10 सदस्य असतील तर 5 सदस्यांना ब्रह्मज्ञान घेतलं तर 5 सदस्यांच्या संचितामध्ये ते ब्रह्मज्ञानाचा योग नसतो. म्हणून तो मूर्तीपूजेच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून तो कर्म करत असतात. म्हणून त्यांना तुम्ही चुकीचं ठरवू शकत नाही. ते एक भक्तीची शीड आहे, ते चुकीचं कर्म नाही. त्यांच्या माध्यमातून त्या पुण्याच्या राशी प्राप्त होऊन त्यांचं पुण्य संचित फळाला येऊन पुढे त्यांच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूचा प्रवेश निश्चितच होणार आहे. कारण जेही भक्त भक्ती करत असतात, परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनामध्ये येतच असतो. जसा एखादा आंब्याला पाड लागला तर त्या रागोला सांगावं लागत नाही की येऊन टोच मार, तो शोधत बरोबर येतो. तसा सद्गुरू घट पवित्र झाल्यानंतर त्या मनुष्य मात्राला प्रत्येक ठिकाणी तो शोधत येऊन त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत असतो. मग माझ्या बुद्धीच्या माध्यमातून, माझ्या मनाच्या माध्यमातून त्याला चुकीचं घोषित तुम्ही आम्ही करू शकत नाही. त्यांचं कर्म त्यांना बेशक करू द्या. परंतु माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर मी जर केवळ समाजाला सांगत असेल, समाजाच्या माध्यमातून मी जर तो दुराचार करत असेल की तुम्ही हे कर्म करू नका, तो सांगण्याचा अधिकार माझ्या जीवनामध्ये मला नाही. कारण कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही सद्गुरूनं आजपर्यंत ह्या गोष्टी करू नका म्हणून कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख नाही. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधू संत सांगतात की पक्षी हिंडे आकाशी परी, त्याची नजर पिल्लावरी. तसा सद्गुरू प्रत्येक भक्तांचं रक्षण करत असतो. क्षणासनाला त्याला प्रत्येक वेळी मदत करत असतो. म्हणून साधू संत सांगतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकाळांच्या पायी माझी विनवणी. तुम्हाला प्रत्येक वेळी साधू संत सांगतात की बाबा रे, सकाळांच्या पायी माझं दंडवत आहे. ह्या उपदेश आहे. हे निरंकारी संत महात्मे प्रत्येक वेळी गावाच्या माध्यमातून, वस्तीच्या माध्यमातून, शहराच्या माध्यमातून प्रत्येक वेळी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न आपण धरलो. ते नवे नवलन कुळे उद्धरावी यांची. माझ्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती झालेली आहे. ती सामाजिक दृष्टीनं प्रत्येक जीवात्म्यांना, प्रत्येक मनुष्य मात्रांना त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी ही तळमळ असते. जसं कोणी निंदा कोणी बंदा, आमचा सुहिताचा धंदा. जीवन जगत असताना तुमच्या कर्माच्या माध्यमातून जगाला तुम्हाला आदर्श द्यायचा आहे की आम्ही चांगल्या ठिकाणी जर भक्ती करत असो तर चांगलंच कर्म करायचं आहे. मग आज समयाचा सद्गुरु सांगे, दे कर्मावर जोर मानवा, कर्म करावे थोर. तुला सांगतो मनाची कहाणी, मन हे चंचल जसे वाहते पाणी. चित्त करावे प्रभूच्या चरणी, प्रभू असे चित्त चोर मानवा, कर्म करावे तोर. दोर तुटे जसा पतंगाचा,
खेळ असे हा तव श्वासाचा, एक नाता या हृदयाचा, प्रभूच्या हाती दोर मानवा, कर्म करावे थोर. कारण केवळ परमात्म्याच्या हातामध्ये हा दोर आहे, हा गीतकार सांगतोय. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची आवश्यकता आहे की आम्ही व्रत करतोय, उपवास करतोय, तीर्थाटन करतोय, प्रवचन करतोय, कीर्तन करतोय, अनेक देवी देवतांची पूजा करतोय. परंतु हे कर्म करत असताना जेवढेही जगामधले धर्मग्रंथ आहेत, अवतारी पुरुषांना नेमकं भक्तीच्या माध्यमातून काय प्राप्त केलं, कोणत्या गोष्टीसाठी त्यांना भक्ती केलेली आहे, ही डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे, परंतु आज शोकांतिका आहे. म्हणून तो एक वक्ता सांगतोय की बाबा रे, संप्रदायामध्ये जन्माला येऊन संप्रदायामध्ये मरण्यासारखं दुर्दैव कोणतं नाही. मग असं का कोणतं टोकाचं वाक्य बोललेले गेले आहे? कारण तुम्ही कोणत्याही संप्रदायामध्ये असा, चांगली गोष्ट आहे, परंतु त्या संप्रदायामध्ये परमात्म्याची निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती जर नाही झाली, तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची परमात्म्याची ओळख नाही झाली, आत्मा अनुभूती झाली, तर ते तुमचं दुर्दैव आहे. म्हणून आज निरंकारी संत महात्मे बिंबीच्या देठापासून वरडून सांगतात की बाबा रे, समर्थ सद्गुरू माऊली सुदीक्षा महाराज आज भूतलावरती अवतारित आहेत आणि त्याच्या बदल्यामध्ये, शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या भाविक सज्जनाला निर्गुण निराकार ईश्वराच प्राप्ती करून देत आहेत. मग आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे की तुम्ही बेशक भक्ती करा, व्रत करा, उपवास करा, कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून भक्ती करा, परंतु हे निरंकारी संत महात्मा कोणत्या गोष्टीकडं तुम्हाला घेऊन चाललेत, त्या गोष्टीचा बारकाईने थोडासा विचार करा, क्षणिक विचार करा. कारण आज प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस संसारिक दृष्टीनं प्रत्येक गोष्टीचा मुळापर्यंत विचार करतो, पण भक्ती करत असताना तो मुळापर्यंत विचार करत नाही. मग आज त्या गोष्टीची गरज आहे. त्या गोष्टीचं जागृत करण्यासाठी हे निरंकारी संत महात्मे आलेत की बाबा रे, ऊट मिसाफुर जाग, अरे जागत है व सोहत पावत है आणि सोहत व खोवत है. की बाबा रे, तुझ्या जीवनामध्ये हे निरंकारी संत महात्मे त्या परमात्म्याची अनुभूती करून देण्यासाठी आलेले आहेत. मग आज ह्यांच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली. म्हणून जनाबाई देखील सांगतात की संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून देवा आठवा, आठविता हरी दुःख जाई दुरी, सुखाच्या सागरी डुबले आम्ही. मग संसारामध्ये जर दुःखमय असेल तर समर्थ सद्गुरू सांगतात की बाबा रे, की तुमच्या आमच्या जीवनामध्ये ते सुख पाहिजे असेल तर समर्थ सद्गुरूच्या चरणावरती तुमचं आमचं जीवन सुंदर होण्याची आवश्यकता आहे. मग आज प्रत्येक वेळी युगानुयुगे हे प्रत्येक संत महात्मा प्रत्येक वेळी युगानुयुगे सद्गुरूला शरण गेले आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घेतली. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आवश्यकता नाही का? आज प्रापंचिक गोष्टी आपण तंतोतंत करतोय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण प्लॅनिंग करतोय की दिवसभर काय कर्म करायची, परंतु भक्ती मात्र करायची म्हणून करतोय. मग आज त्या गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणून हे निरंकारी संत महात्मे तुम्हाला जागृत करण्यासाठी ह्या गावामध्ये आलेले आहेत. ती केवळ हे ब्रह्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. आणि ज्या गोष्टीसाठी संसारामध्ये तुम्ही सुख शोधताय ते सुख तुमच्या जवळच आहे, परंतु तुमच्या जीवनामध्ये सुखा लागीची करीची तळमळ, तरी पंढरीशी जाई एक वेळा, अरे एक वेळ पंढरीशी जाशी, तरी या अवघाची सुखरूप होशीन जन्म जन्मींचे दुःख विसरशी. म्हणजे हीत आत्मा परदे ही तो परमात्मा, ही वस्तू जाण खरी मग खुशाल मन हरिहरी. त्या माझ्या परमात्म्याची स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. देहामध्ये असणारा आत्मा आणि ह्या सृष्टीमध्ये असणारा परमात्मा, ह्या गोष्टीचं मिलन समर्थ सद्गुरू करून देत असतात. प्रत्येक वेळी ज्या ज्या समयाला समर्थ सद्गुरू भूतलावरती आले त्या त्यावेळी प्रत्येक युगामध्ये जे जेही भक्त सज्जन त्यांच्या जीवनामध्ये आले त्यांना प्रत्येकाने आपापला जीवन
सुखमय करून घेतलं. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक वेळी वाटतं की जीवनामध्ये प्रत्येकालाच वाटतं की माझ्या जीवनामध्ये दुःख असू नये, म्हणून ते दुःख जाण्यासाठी केवळ प्रत्येक वेळी हे संत जागृत समयाला आलेले आहेत आणि प्रत्येक वेळी तो संदेश देत असतात की आमच्या जीवनामध्ये तो सद्गुरू आला आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं. मग आज प्रत्येक वेळी त्या गीतकारांनी देखील सुंदर सांगितलंय की ताना संगे तू आणले शिकाय, जाताना तू नेशील काय, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. कारण ज्यावेळेस जन्माला तुमच्या आमच्या जीवनामध्ये जन्म झाला त्यावेळेस आपण बरोबर काय आणलेलं नाही, जाताना सुद्धा काही घेऊन जाणारा नाही. म्हणून तो आज अभिमानाच्या माध्यमातून मला भरपूर संपत्ती आहे, मला भरपूर ऐश्वर्य आहे, मला भरपूर बंगले आहेत, मला भरपूर शेतीवाडे आहे, ह्या माध्यमातून आजचा मनुष्य मात्र त्या अहंकारामध्ये चूर झालेला आहे. मग अरे माणसा, केवळ तुझ्या जीवनामध्ये ती गोष्ट कबीरदास सांगतात की अनाडी ये दुनिया कैसे तरुये, अनाडी ये दुनिया कैसे तरुये, जिंदे बाप को रोटने देवे, मरे बाद पछतावे, मुठभर चावल छतभर फेके, कव्वा पाप बोलाए, अनाडी ये दुनिया कैसे तरुये. मग आज कहित कबीरा सुन भाई साधू, दुनिया बड़ी दीवानी है, सच्चे देव को छोड़ दिया, अरे भरे फूल हार पानी, अनाडी ये दुनिया कैसे तरियो. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही डोळसपणे भक्ती करण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत डोळसपणे भक्ती करण्याची गरज आहे आणि जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ते भक्तीचं मुख्य लक्षण तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. मग साधू संत सांगतात की आमच्या जीवनामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती झाली. तुमच्या जीवनामध्ये जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर जरूर समर्थ सद्गुरूला चरण येण्याची गरज आहे. शरण येण्याच्या बदल्यामध्ये आमच्या जीवनामध्ये जे सुख प्राप्त झालं ते तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हायचं असेल तर केवळ त्या सद्गुरूला शरण जाण्याची गरज आहे. म्हणून साधू संत देखील सांगतात की उपजला प्राणी न राही संसारी, बैसला शेजारी काळ, पाहत उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोका नेत असे, खाटिकाच्या घरी आजापुत्र आहे, कसाबाची गाय कैसे वाची, तुका म्हणे करा काहीतरी, जाती हे घडी पुन्हा नाही. मग वास्तविक पाहता येणारा प्रत्येकच व्यक्ती जाणार आहे, परंतु ज्या गोष्टीसाठी तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज ह्या समर्थ सद्गुरूनं मनुष्याचा देह धारण करून ह्या भूतलावरती पाठवले, त्याचं आद्य कर्तव्य आहे की परमात्म्याची प्राप्ती करून केवळ स्वतःचं सुहित करायचं आहे. आणि त्याच गोष्टीसाठी निरंकारी संत महात्मे हे जगाला उपदेश करत असतात. मग आज प्रत्येक वेळी जीवन जगत असताना दासनं सुरुवातीच केली होती की गणाधीश जो सर्व गुणांचा मुळा, आरंभ तो निर्गुणाचा मूळ चत्वार वाचा, गमुपंत अनंत या रागवाचा. की गणेशात मधूनच संपूर्ण सृष्टीची सुरुवात झालेली आहे. तो गणपती तुमच्या आमच्या जीवनामध्ये निर्गुण निराकार ईश्वराच्या रूपामध्ये जर प्राप्त व्हायचा असेल तर आज समयाला सद्गुरू सुदीक्षा महाराज येणारा प्रत्येक भाविक सज्जनाला शरण येण्याच्या बदल्यामध्ये त्या निर्गुण निराकार त्या गणपतीचं दर्शन करून देत आहेत. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जेवढेही धर्मग्रंथामध्ये ज्या परमात्म्याचं जगामध्ये परमात्मा हा निर्गुण निराकार आहे आणि तो सद्गुरूच्या व्यतिरिक्त आजपर्यंत कुणाच्याही जीवनामध्ये प्राप्त झालेला नाही. जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो प्राप्त करून घ्यावा असेल, प्रत्येकाला वाटत असले या निरंकारी संत महात्म्याला येऊन प्रश्न विचारा, मी कोण आणि मी आलोय कुठून, मला शेवटी जायचं आहे कुठे. ह्या गोष्टीचं जर प्रश्नाची उत्तरं नाही मिळाली
तर ह्यांना गावामधून सोडू नका. तर सद्गुरू माऊलीकडे तीच दास अरदास करेल की ज्याही भाविक सज्जनांच्या जीवनामध्ये ती ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली नसेल तर सद्गुरू दया करा. त्याही घटावरती त्या मनुष्य मात्रावरती त्या कृपा करून त्यांच्या जीवनामध्ये देखील ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन ये लोकांनी परलोक सुखाचा व्हावा. प्रेमाने बोला धनंकारजी.